इकडे आपला एक माणूस तो सांगतो का मला मान नाही देत. तर इकडे भाई तू काय बोलू शकतो का, तुझ्याकडून काय दोन शब्द? नमस्कार मित्रांनो, आज आम्ही परत एका नवीन ठिकाणी त्याच ठिकाणी आलेलो आहे. तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. तर नवीन असाल तर पहिले तर सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, आज आपण आलोय परत एकदा पार्टी करायला. मागचा जो लोकेशन होता नदीवरचा, तिथेच आपण आज आलोय पार्टी करायला, कारण हा लोकेशन जबरदस्त आहे. आणि पार्टी झाल्यानंतर इथं आंघोळ करायला जाम मजा येते. त्यासाठी आम्ही परत एकदा प्लॅन केलाय. आज मित्र आहेत आपल्या सोबत वडोलीचे, आणि जबरदस्त प्लॅन केला. आज सुट्टी पण होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. आजच्या निमित्ताने आपण आज पार्टी करायला आलो. म्हणजे त्याच्या निमित्ताने आपल्याला घरी राहून कंटाळा आला नाही पाहिजे, त्यासाठी पार्टी करायला आलोय. इकडे आपले अमित सर आज कुक घेऊन आलेलो आहेत वडोली गावातून, मस्त चूल वगैरे पेटवायला. आणि इकडे भूषण सर बघू शकता तुम्ही, आज टोपसे वगैरे धुवून आणल्यात. आता आपण अंडी वगैरे आणलेले आहेत, अजून अंडी आणली, चिकन आणलाय, थम्सअप, आणि इकडे पाणी बॉटल पण इकडे भरून आणलाय, कारण इकडे आमच्या इकडे उपळा पण आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही पाण्याचं. आणि इकडे दोन हे बसलेले आहेत फोनवरती. आणि इकडे आपले बाकीचे कुक म्हणजे आपले दोन मित्र इकडे मस्त आता आपल्यासाठी पार्टीचं नियोजन एकदम जबरदस्त होतं, कारण की त्यांना ह्या नदीवरती यायचंच होतं. तर आज अचानक मस्त प्लॅन केला, कारण घरीच राहून तर काय कंटाळा येतो, मग काय करायचा प्लॅन बारीक बारीक. तर मित्रांनो, जो आज आपला पार्टीचा प्लॅन असणार आहे तो म्हणजे आपला भात आणि चिकन, आणि त्याच्याच सोबत आपण अंडी पण घेऊन आलेलो आहेत, खडवून अंडी, कारण आम्ही पाच पाच मित्र आहेत, म्हणजे आम्ही 5 जण आलो पार्टी करायला. तर आम्ही अंडी पण टोटली 10 घेऊन आलेलो आहेत, एकाला 2 असे करून. आणि जबरदस्त पार्टी. इकडे आपला पंकज भाई काय कांदे सोलून राहिलाय, आणि मस्त इकडे आता इस्तो वगैरे फुकून तर झाली, आणि मस्त पार्टी वगैरे करू. आणि इकडे आपला एक माणूस तो सांगतो का मला मान नाही देत. तर इकडे भाई तू काय बोलू शकतो का, तुझ्याकडून काय दोन शब्द? नमस्कार मित्रांनो, आज आम्ही परत एका नवीन ठिकाणी त्याच ठिकाणी आलेलो आहे. तर फारच मजा येणार आहे. आणि नेहमी असं घरी राहून रविवारच्या ठिकाणी किंवा सुट्टीच्या दिवशी असं वाटतं की बाहेर जेवण करावं. तर आम्ही 5 जण आज बाहेर आलेलो आहे, मस्त चिकन मीठ मसाला आणि घरी करून घेऊन आलेलो आहे मी वाटण वगैरे. तर बघू आपण आता. मी इंस्टाच्या रील्स स्क्रोल केल्याशिवाय आपल्याला काम धंदे नाही आहेत. तर चला मित्रांनो, आणि तिकडे आपला भाई रील स्क्रॉल करतोय, तोपर्यंत तिकडे आपली अंडी पण होणार आहेत. आणि आपले भूषण सर काय बोलतील दोन शब्द? तर या ठिकाणावर येण्याची खूपच इच्छा होती आम्हाला, म्हणजे या ठिकाणी कधी येऊ असं झालेलं. तर अखेर या ठिकाणी आम्ही पार्टीसाठी आलेलो आहे. तर इथे येऊन आणि हे निसर्गरम्य वातावरण आणि ही नदी बघून खूपच आनंद झालेला आहे. आणि आता आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. थोड्याच वेळात आम्ही आता पार्टीचा मनमुराद असा आनंद घेणार आहे. तर चला कंटिन्यू. आणि आता आपले अमित सरांकडून दोन शब्द ऐकूया, थोडेसे तरी पण आपण त्याच्याकडून ऐकूया, जरा सपोर्ट बिपोर्ट करायला काय व्यस्त बिस्त. तर भाई अमित भाई तू काय बोलू शकतो? हा, तर अमित भाई सध्या बीच आहे. तर पंकज भाई काय बोलू शकतो का तुम्ही दोन शब्द? भाईनी लाईक करायला सांगितलं, तुम्ही लाईक करून टाका पटापट. तर मित्रांनो, जो मागचा लोकेशन तुम्ही बघू शकता, नदीचा जो लोकेशन आहे तो जबरदस्त लोकेशन आहे. आणि हा लोकेशन तुम्हाला कुठे बघायला भेटेल? जिथं मी राहतो, म्हणजे आमचं जे शेत आहे ना, आमच्या शेतापासून फक्त 500 मीटर वरती ही नदी आहे, आणि जबरदस्त ही नदी आहे. तर आज आम्ही मस्त एन्जॉय करण्यासाठी इकडे आलेलो आहेत. मागच्या वेळेस पण आलेलो, पण मागच्या वेळेस आम्ही दुसरे मित्र घेऊन आलेलो. आज आपले वडोलीचे मित्र आहेत, आणि आमचे आता वडोलीचे मित्र आहेत. आता यांच्यासोबत आपली जबरदस्त अशी जमते. तर अचानक मित्रांनी फार कधीपासून प्लॅन केलेला की जाऊ पार्टी करायला. तर आज आलोय पार्टी करायला. तर आज आमची पार्टी तर जबरदस्त होणार आहे. चिकन बिकन खतरनाक बनवू, आणि मस्त जेवू वगैरे, आणि मस्त एन्जॉय करू. अजून तर आंघोळाचा वगैरे आहे. मस्त व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बस. तर मित्रांनो, बघू शकता आपला अमित भाईनी आपली भाजी टाकलेली आहे आता चुलीवरती, त्याच्यात वाटण बिटन. खायला फक्त अमित सर आता काय बोलू शकता तुम्ही दोन शब्द? इकडे बघा जरा, इकडे बघा व्हिडिओ मध्ये तुम्ही. फॉलो करा आणि एकदम सपोर्ट करा. चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। नाही ना, अजून ना दोन शब्द, हे तर जरा काय रे बोलू. नाही ना, बोल ना जरा. मित्रांनो, आज पहिल्यांदा इकडे आलोय. जरा राजबाईची वाडी आहे, तर एकदम भारी वाटतं इकडे. आता चिकन झाल्यावर जरा पोट भरून खाऊ. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था। आणि बघू कसं पुरे भाजी पेटेल.
जाऊन दे मित्रांनो, घ्या समजून आजचा दिवस जरा नवीनच आहे. इसका कारण नरेंद्र मोदी. शिकत चालक हा. शिकत आहे हा. तेव्हा तुम्ही समजून घ्या. हा, त्याला- तेच मग. त्याला याच्यासारखी बोलायला जी भरपूर मुलं काही आहेत शब्द होते, ती कशी आहे त्याला बोलायला भरपूर काही शब्द होते, पण इकडे भाजी भेटली असती त्या कारणाने त्यांनी बोलणं बंद केलेलं आहे. जरा तुम्ही समजून घ्या. भाईला जरा आम्ही कसा भेव संध्या बोलायला लावला, त्याच्यामुळे तो आबाळ आबाळ करून बोलला जरा. तर मित्रांनो, आता आपण एक थोडीशी सुरकी उडी घेऊ आणि मग नंतरला येऊ, कारण आता असं गरमीचं वातावरण ना, जरा आंघोळीला म्हणजे बरा वाटत. मग असं आंघोळला काय तर आम्ही मस्त एक उडी मारून येतो आता आंघोळून बिंघळून, आणि मस्त मग चिकन बिकन तर झाला ना, काय मस्त जेवायला वगैरे बसू. आपल्याला परत एकदा आंघोळ करायचं जायचं आहे, पण तात्पुरता एक उडी मारून येतो अमुक सामुक. तर मित्रांनो, मस्त एक सुरकी उडी खाली. आता मस्त आलोय, सुकलो जरा. कारण आपले भाईने इकडे, पंकज भाईने तांदूळ बिंदूळ धुवून दिलं, आणि इकडे अंडी बघा तुम्ही, अंडी आपली झालेली आहेत रेडी. आणि इकडे आपला पराग भाई आता थंडा आणायला गेलाय, तोपर्यंत इकडे आपला अमित भाईने भाजी वगैरे झाली रेडीच, थोडीशी बाकी आहे, थोडी कच्ची आहे. आणि मस्त झाल्यावर आपण थंडा वगैरे पिऊ. आपला पराग भाई गेलाय थंडा आणायला, आला का मस्त थंडा बिंडा प्यायला बसू. तापरे थंडा बिंडा पिला का आपला जेवण तर रेडीच. म्हणजे जेवण आता आपण ठेवू, आणि मग जेवण झाला का मस्त आपण जेवण घेऊ. तर मित्रांनो, आपला पराग भाई थंडा घेऊन आला. आता मस्त आपण चिकन वगैरे काढलेला आहे आणि चाकण्यासाठी, आणि थंडा वगैरे मस्त पितो. आणि आपला जेवण पण तिकडे चुलीवरती आता ठेवलाय. मस्त जेवण वगैरे झाला काय, आता थोडं जाऊ आंघोळ बिंगळू, आणि मस्त मग परत एकदा जेवू आणि मग घरी जाऊ. तर चला मस्त एन्जॉय करू. तर मित्रांनो, आपण आता आलो आंघोळ करायला. आपण थंडा चाकणा वगैरे खाल्लेला आहे, आणि आता आपण आंघोळ करणार आहेत. बाकीचे आपले मित्र गेलेले आहेत आंघोळ करायला. तर मित्रांनो, आपण आता आंघोळ करणार आहे. मस्त आंघोळ वगैरे केले का आपला एक कुक तिकडे थांबलेला आहे, त्या जेवण वगैरे बनवेल. आणि मग तिकडे जेवण वगैरे झाला का मस्त आंघोळ वगैरे आपल्याला जेवायचं आहे, आणि बस घरी जायचं आहे. बस एवढंच आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच. अजून आपण तिकडे थोडस बोलू. ओके. तर मित्रांनो, परत एकदा आपण आंघोळ करून आलो आहे. तोपर्यंत तर आपला जेवण वाढून झालेला आहे. मित्रांनी जेवण वगैरे वाढून ठेवलं आहे, आणि मस्त आता आपण जेवण वगैरे घेणार आहे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा, आणि लाईक फॉलो शेअर काय हवा ते अख्खाच करून टाका. चला भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. आज के लिए फिलहाल इतना ही.